संतोष देशमुख हत्येला 22 दिवस पूर्ण। सीआयडी सह पोलिसांचा तपास कुठवर आला? सीआयडीची 9 पथकं, 150हून जास्त अधिकारी मागावर, पण तरीही आरोपी मोकाट का? राजकीय अभय की तपास यंत्रणांचं अपयश? बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 22 दिवस उलटले, पण तपासाबाबत समाधान व्यक्त करणारी एकही घडामोड दिसत नाहीये। पोलिसांकडून अनेकांची चौकशी सुरू आहे, याचा आकडाही 100च्या वर गेलाय, पण त्यातून काही हाती लागलंय याबाबत काहीच सांगता येत नाही। विरोधकांकडून सरकारला सवाल केले जात आहेत, मोर्चे काढले जात आहेत, पण मुख्य आरोपी अजूनही मोकाटच आहे। राजकीय हस्तक्षेप असल्यानं आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडत नसल्याची चर्चाही सुरू झाली आहे। पण सीआयडीची 9 पथकं, शेकडो पोलीस अधिकारी, कर्मचारी आरोपींच्या शोधासाठी कार्यरत आहेत, पण तरी वाल्मिक कराड सापडत का नाहीये असा सवाल करत जनतेतून रोष व्यक्त होतोय। नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओतून। मसाजोग गावच्या सरपंचांची हत्या आणि 2 कोटी रुपयांच्या खंडणीचं प्रकरण। वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेसह 4घांच्या शोधासाठी सीआयडीची 9 पथकं नियुक्त करण्यात आली आहेत। 150हून जास्त अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत। देशभर कराडसह इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचा दावा केला जातोय, पण 3 आठवडे झाले तरी आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाहीयेत। या प्रकरणात सीआयडीने 150 जणांची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे। गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी आणि 2 मोबाईल जप्त करण्यात आलेत। यातला डेटा रिकव्हर करण्यात पोलिसांना यश मिळण्याची शक्यता आहे। आरोपींचे कॉल डिटेल्स तपासण्याचं काम सुरू आहे। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात फरार आहेत। त्यांच्या शोधासाठी सीआयडी पथकांची धावपळ सुरू आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले होते। त्यानुसार सीआयडीनं न्यायालयात पत्र देऊन जप्तीची कार्यवाही सुरू केली आहे। त्यासाठी महसूल आणि उपनिबंधक कार्यालयाला पत्र दिल्याचे सूत्रांनी सांगितलंय। या सगळ्या तपासात बीडचे नवे पोलीस अधीक्षक नवनीत कामत दाखल झालेत आणि ॲक्शन मोडवरही आलेत। त्यांनी बीडमध्ये शस्त्र परवान्यांबाबत आता कडक पावलं उचलणार असल्याचं सांगितलंय। पण जी माहिती समोर आली आहे त्यानुसार वाल्मिक कराडवर तब्बल 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। असं असताना त्याच्याकडे शस्त्र परवाना होता। इतकंच नाही तर गुन्हा दाखल होईपर्यंत 2 पोलीस बॉडीगार्डही होते। त्यामुळे वाल्मिक कराडबाबत पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचं बोललं जात आहे। शस्त्र परवान्यांबाबत पोलिसांनी यादीपत्र दिल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई केलेली नाहीये। त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरण असो की खंडणी प्रकरण, पोलिसांवर राजकीय दबाव आहे का? या प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेप आहे का? विरोधकांच्या आरोपांवर सरकार कठोर होऊन कारवाई करत नाहीये का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणं गरजेचं आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।